या चर्चेत भाग घेताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक देशाच्या अखंडतेला धोका निर्माण करत मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ करणारं आहे असा आरोप केला आहे. वक्फ कायदा सुधारणा आवश्यक आहे, मात्र सरकारनं आणलेल्या सुधारणा मुस्लिमांना न्याय देणाऱ्या नाहीत, म्हणून घटनाविरोधी आहेत, असं गोगोई पुढे म्हणाले. इस सरकार का इस बिल के द्वारा 4 इनके मूल उद्देश्य हैं. पहला मूल उद्देश्य है कि संविधान को कमजोर करना, टू डाइल्यूट द कॉन्स्टिट्यूशन. इनका दूसरा उद्देश्य है भ्रम फैलाना, टू डिफेम द माइनॉरिटी कम्युनिटीज ऑफ इंडिया. इनका तीसरा उद्देश्य है टू डिवाइड द इंडियन सोसाइटी. और चौथा इनका उद्देश्य है टू डिसएनफ्रेंचाइज द माइनॉरिटी कम्युनिटीज. संशोधन चाहिए सर, मैं नहीं कहता कि हम संशोधन के विपक्ष में नहीं, लेकिन संशोधन इस प्रकार का हो जिससे बिल का रूपायन, जिससे बिल और ताकतवर बने. और इन्होंने ऐसे संशोधन लाए हैं जिससे बिल से इस देश में और यहां पे समस्या बढ़ेगी. देशाच्या अल्पसंख्याकांची बदनामी करण्याचा, त्यांना घाबरवण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. यूपीए सरकारच्या काळाबद्दल सरकारनं केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत, असंही ते म्हणाले. या विधेयकासंदर्भात अल्पसंख्याक मंत्रालयानं कुणाशीही सविस्तर चर्चा केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्याआधी भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना वक्फ संपत्तीचं नियमन आवश्यक असल्याचं सांगितलं. या विधेयकामुळे गरीब मुस्लिमांना न्याय मिळणार असल्यानंच विरोधकांना आक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला. आप इस बिल का विरोध करते हैं तो क्यों करते हैं, इसका जवाब नहीं दे रहे. और मैं चाहूंगा सब लोग मेरी बात पर जवाब दें कि आपको इस बिल से क्या परेशानी है. नंबर 2, क्या आप चाहते हैं कि वक्फ की प्रॉपर्टी हड़पने, लूटने, दलाली, बिचौलियों के बीच में रहे या गरीबों के लिए काम में आए, पसमंदा मुसलमानों के लिए काम में आए, बेटियों के लिए काम में आए. ये उसके लिए रास्ता खोलता है. और सर तीसरी बात, इस बिल में बड़े बड़े नामी गिरामी मेंबरान पार्लियामेंट, जूरिस्ट, रिटायर्ड जजेस, महिलाएं, सिविल सोसाइटी सब आके देखने वाली है. तो आपको शर्मिंदगी किस बात की है. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी या विधेयकावर टीका करताना सरकारचा हेतू स्वच्छ नसल्याचा आरोप केला. आपलं अपयश लपवण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणल्याचं ते म्हणाले. जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे खासदार आणि मंत्री लल्लन सिंग यांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना हे विधेयक पसमंदा मुस्लिम समाज आणि मुस्लिम महिलांना न्याय देणारं आहे, त्याकडे संकुचित दृष्टीनं पाहू नये, असं आवाहन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनीही या चर्चेत भाग घेतला. सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक आणण्याचा आरोप त्यांनी केला. या विधेयकामागे धार्मिक हेतू असल्याची टीका त्यांनी केली. हे विधेयक मुस्लिमांना न्याय देण्यासाठी नाही, त्यांची जमीन हडपण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.